हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री व आमचे लाडके भाऊ श्री एकनाथ शिंदे साहेब यांची मी आभारी आहे की त्यांच्यामुळे आज मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळालेली आहे। तसेच प्रत्येक नगरसेवकांच्या समस्या, मुंबईच्या समस्या सगळ्यांनीच मांडलेल्या आहेत। रात्रीचे 11:15 वाजलेत। मलाही माहिती आहे की सगळे आपण पुन्हा तेच विषय बोलण्यापेक्षा मला असं वाटतं माझ्याकडे जो विभाग आहे महिला बाल कल्याण त्याबद्दल मी बोलेन। महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, उपमुख्यमंत्री आमचे लाडके भाऊ श्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच सुनेत्रा वहिनी पवार यांच्या माध्यमातून आपण नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणासाठी नेहमीच कटिबद्ध राहिलेलो आहोत आणि महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहावे म्हणून बचत गटाच्या माध्यमातून आपण अनेक उपाययोजना केल्या आहेत। आज मी आपल्या माध्यमातून काही गोष्टी प्रशासनाच्या लक्षात आणून देत आहे। गरोदर व स्तनदा माता सुदृढ भारत जर आपला बघायचा असेल तर सुदृढ बालकही जन्माला आले पाहिजे आणि त्यासाठी गरोदर माता आणि त्यांच्यासाठी जे आहार त्याची अर्थसंकल्पात योग्य तरतूद करावी असं मी सुचवते। स्तनदा माता या देशाचे भविष्य घडवत असतात आणि आज आपण बघतोय की लहान मुलांमध्ये अनेक आजार आपल्याला बघायला मिळतात। अनेक आजारांचं मूळ कारण हे योग्य गरोदर महिलांना योग्य आहार न मिळाल्यामुळे असतात आणि त्याच्यामुळे अशा महिलांना पोषक आहार मिळाला पाहिजे आणि त्यासाठी योग्य ती तरतूद आपल्या अर्थसंकल्पात झाली पाहिजे आणि त्या महिलांना मातांना भरण पोषणासाठी त्या निधीचा उपयोग झाला पाहिजे असं मला वाटतंय। तसेच महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी आपण अनेक जसं शिलाई मशीन असेल, घरघंटी असेल याचं वाटप केलेलं आहे। त्याच्यामध्ये मला असं वाटतं बरेच जणांनी नवीन गोष्टी सुचवलेल्या आहेत, त्याचाही अंतर्भाव त्याच्यामध्ये करावा आणि त्यामध्ये मला असं वाटतं आता जसं सगळ्यांनी सांगितलं की पेपर प्लेट्स बनवणाऱ्या मशीन्स असतील आणि त्यासाठी जी निधी आहे ती निधी उपलब्ध करून द्यावी कारण ह्या वेळेच्या बजेटमध्ये ती निधी आपल्याला उपलब्ध झालेली नाही आहे, तर त्या संदर्भात विचार केला जावा असं मत मी मांडते। तसेच आपल्याला जेंडर बजेटमध्ये एक सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी निधी दिलेला आहे आणि मला असं वाटतं बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला विविध वस्तू बनवतात। जसं त्यांनी बनवलेल्या ज्या खाण्यापिण्याच्या वस्तू असतील किंवा जसं जांभेकर मॅडम त्या दिवशी बोलले की पुरणपोळीचा जो विषय आहे की अशा अनेक गोष्टी असतात की त्याचा अंतर्भाव त्याच्यामध्ये केला जावा। आता आपण महिला बाल कल्याणच्या माध्यमातून वाळवण हे महोत्सव ठेवतोय की आपण जे पावसाळ्यात बेगमीचे पदार्थ करतो ज्यामध्ये सुक्या सगळ्या वस्तू असतात, पापड, लोणचं, कुरडई, प्रत्येक ठिकाणचे सांडगे वगैरे या अशा वस्तू आपण त्यांचं प्रदर्शन मांडतोय आणि त्या सगळ्या वस्तू त्या पोर्टलवर उपलब्ध कराव्या की जेणेकरून पूर्ण मुंबईमधल्या लोकांना त्याची माहिती मिळेल आणि महिलांना त्याच्यातून आर्थिक फायदा मिळेल। तसेच आज मुंबईमध्ये अनेक महिला नोकरीच्या निमित्ताने येत असतात। घरापासून कुटुंबांपासून लांब असलेल्या या महिलांना सुरक्षित वसतिगृह उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे। महापालिकेमार्फत नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह बांधणे ही अत्यंत कौतुकास्पद संकल्पना असून मला वाटतं पहिले 16 मजली वसतिगृह गोरेगाव येथे सुरू करण्यात आलेले आणि भांडूपमध्ये अजून एक वसतिगृह प्रस्तावित आहे। याबद्दल मी प्रशासनाचे आभार मानते की मुंबईमध्ये काम करणाऱ्या महिलांची संख्या विचारात घेता अशा वसतिगृहांची संख्या मला वाटतं मुंबईमध्ये वाढवली पाहिजे जेणेकरून महिलांना एक सुरक्षित स्थान मिळेल आणि त्या चांगलं काम करू शकतील। मागील 2-3 वर्षापासून प्रशिक्षण आपल्या महापालिकेतर्फे जे प्रशिक्षण दिलं जायचं ते बंद आहे आणि मला असं वाटतं या प्रशिक्षणामधून अनेक महिला आज स्वतःच्या पायावर उभ्या आहेत आणि त्यातून ते आपल्या घराला हातभार लावत आहेत आणि ते प्रशिक्षण लवकरात लवकर चालू करून त्यांना व्यवसायाचे मार्ग सुरू करावे असे मत मी मांडत आहे। तसेच महिला बचत गटांना जे भांडवल देण्यात येत होते कारण महिला बचत गट हे आपल्या महिला सक्षमीकरणाचा कणा आहे आणि बचत गट गेले 2 वर्ष त्यांना खेळते भांडवल मिळाले नव्हते कारण दीनदयाळ अंत्योदय योजनेचे 10,000 रुपये खेळते भांडवल मिळाल्यानंतर महापालिकेकडनं खेळते भांडवल देण्याची आपली जी अट आहे ती अट शिथिल करण्यात यावी जेणेकरून सगळ्या बचत गटांना ते भांडवल उपलब्ध होईल आणि पुन्हा महिला बचत गट नवीन बचत गट निर्माण होतील।
तसेच नोकरदार पालकांसाठी मुलांना सांभाळणारी पाळणा घरे हे प्रत्येक वॉर्डमध्ये सुरू करावे, कारण बरेच महिला नोकरी करतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या मुलांना कुठे ठेवावे हा प्रश्न असतो आणि त्यासाठी जर आपण प्रत्येक वॉर्डमध्ये पाळणाघर चालू केलं आणि ते काम बचत गटांना जर दिलं तर त्या महिलांना देखील एक आर्थिक उत्पन्नाचा स्रोत चालू होईल। विभागामध्ये आधार केंद्र सुरू करून त्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देण्यात यावे। तसेच आधार केंद्रासाठी आरक्षित असलेले भूभाग विकसित करून त्या आधार केंद्राच्या माध्यमातून महिलांना त्यांचा व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी। तसंच त्यांचं तिथे प्रशिक्षण किंवा इतर कुठल्या गोष्टीसाठी जर त्यांना त्याचा उपयोग होत असेल तर त्या संबंधित विचार करण्यात यावा। तसेच दत्तक वस्तीचे काम स्थानिक महिला बचत गटांना जास्तीत जास्त महिला बचत गटांचा त्यात समावेश करण्यात यावा। आपल्याकडे पूर्ण मुंबईमध्ये 11 जलतरण तलाव आहेत आणि त्यातले 11 कार्यरत आहेत, परंतु त्याच्याबाबत जनजागृती तेवढी दिसून येत नाही। त्यामध्ये काही सवलती उपाययोजना करून जलतरण तलावांकडे आकर्षित करण्याकरता प्रशासनाने प्रयत्न करावे। तसेच जलतरण तलाव नव्याने दुरुस्ती करून जिथे देखभालीची गरज आहे, जिथे CCTV कॅमेरे किंवा इतर गळतीचे वगैरे जिथे प्रकार आहेत ते लवकरात लवकर दुरुस्ती करून ते नव्याने बांधण्यात यावे। महापौर महोदया, महापालिकेकडून चांगल्या दर्जाच्या आरोग्यविषयक सुविधा देण्यात येतात, परंतु महापालिकेच्या प्रसूतिगृहामध्ये डॉक्टरांची कमतरता असल्याचे निदर्शनास येते। त्यामुळे आपल्या बऱ्याच प्रसूतिगृहांमध्ये NICU सारख्या सुविधा उपलब्ध करून देताना अनेक अडचणी येत आहेत। त्याकरता प्रशासनाने दखल घेऊन महापालिकेच्या प्रसूतिगृहामध्ये आवश्यक असणाऱ्या डॉक्टरांची पूर्तता करण्याबाबत विनाविलंब कार्यवाही करावी। तसेच प्रसूतिगृहामध्ये अद्ययावत वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून करावी अशी मी आपणास विनंती करत आहे।